केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठकांचा सपाटा सुरू आहे। 6 रुपये किलोने चाकण बाजार समितीत लिलाव झाला। दर परवडणारा नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे। खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळणं आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कांदा हे पीक नसून शेतकऱ्याचा एक आधार मानला जातं, कारण की कांद्याच्या पिकावरती शेतकऱ्याचं वर्षभराचं जे आर्थिक गणित आहे ते खरं तर करताना पाहायला मिळतंय। आणि त्याचमुळे खरं तर आता सध्या कांद्याला जो कवडीमोल बाजारभाव मिळतो त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला पाहायला मिळतो। यामध्ये काय वातावरणामुळे कांदा खराब झालाय पहिली गोष्ट, आणि शेतकऱ्याचा खर्च इतका आहे। आज एक लेडीज कामाला ज्यावेळेस घ्यायची 350 रुपये काढायला लावायला पैसे घेते, आणि कांद्याचे पैसे शेतकऱ्याचे कमीत कमी अर्धा एकरला 20-25 हजार रुपये होते, आणि तेवढा तर त्याचा ऑलरेडी खर्चच आहे। म्हणजे शेतकऱ्याला काय पुरतंय? हमाली वाढलेले आहेत आणि जो खर्च आहे तो वाढल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। मात्र शेतकऱ्याचा कांदा हा 20 रुपयाच्या पुढे जर गेला तर शेतकऱ्याला कुठेतरी परवडेल अशी भावना एक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावर अभिषेक सामे सोडले, टीव्ही 9 मराठी, चाकण, पुणे।